नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परमसी युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत बायो क्लॉक बद्दल. बायो क्लॉक काय असतं नेमकं? समजा आपल्याला कुठेतरी प्रवास करायचा आहे, सकाळी लवकर प्रवास करायचा आहे. त्यासाठी आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावलेला असतो आणि तो अलार्म वाजण्याच्या अगोदरच आपण उठतो. म्हणजे काय असतं की आपण आपल्या मनाला ठरवलेलं असतं की मला सकाळी जायचं आहे, प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी मला लवकर उठून म्हणजे लवकर आवरायचं आहे. तर त्यासाठी आपण अलार्म लावलेला असतो आणि तो अलार्म वाजण्याच्या अगोदर जे आपण उठतो म्हणजे आपण आपल्या मनाला ठरवलेलं असतं की बाबा मला उठायचंच आहे. तर ह्याला आपण बायो क्लॉक म्हणतो. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आपलं आयुष्य हे फक्त 80 ते 90 वर्षापर्यंतच आहे आणि 50 नंतर आपलं म्हातारपण चालू होतं. तर हा समज जो आपण आपल्या मनासोबत सेट केलेला असतो तर तो तसंच होत जातो. समजा आपण जर आपल्या मनासोबत सेट केलं की बाबा मी आणखीन तरुणच आहे आणि मला तरुणच राहायचं आहे, तर त्यासाठी आपण चांगला आहार घेतला पाहिजे, चांगला व्यायाम केला पाहिजे. तर असे आपण पॉझिटिव्ह विचार जर आपल्या मनामध्ये ठेवलं तर आपण नेहमी सतत तरुणच दिसणार आहे. समजा आपले केस पांढरे झाले तर ते केसांना कलर करा, सतत तरुण दिसण्याचा प्रयत्न करा, चांगले आहार घ्या, व्यायाम करा. शरीर हे तरुणच असतं. आपल्या मनाचा बायो क्लॉक आपण जर सेट केला, आपल्याला तरुणच दिसायचं असेल किंवा तरुणच राहायचं असेल, आपण आपल्या मनामधून जर विचार केला तर आपण ऑलवेज तरुणच दिसणार आहात, तरुणच राहणार आहात. त्यासाठी दुसरं तिसरं काही करायचं नाही. आपल्याला चांगले आहार घ्यायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, व्यायाम करायचा आहे. आपण ही गोष्ट पूर्वी कुठेतरी ऐकलेली असेल की काय होतं, एका व्यक्तीला पिंजऱ्यामध्ये बंद केलं जातं आणि त्याचे डोळे बांधलेले असतात. तर त्याच्या शेजारी एक उंदीर सोडलेला असतो आणि तो उंदीर त्याचा चावा घेतो. मग त्यानंतर तो उंदीर काढून तिथे साप सोडला जातो. मग त्या व्यक्तीचे डोळे उघडले जातात. मग तो व्यक्ती पाहतो आणि प्रचंड घाबरतो की मला साप चावलेला आहे आणि तो मरून जातो. मग डॉक्टर चेक करतात की हा नेमकं मेला कशाने. तिथे चेक केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये सापाचंच विष आढळतं. गंमत आहे ना, त्याला उंदीर चावलेला असतो आणि सापाचं विष आढळतं. हे कसं काय? कारण तो विचार एवढा तीव्र केलेला असतो की मला सापच चावलेला आहे, म्हणून त्याच्या विचारांचं विषामध्ये कन्व्हर्टेड होऊन त्याच्या शरीरामध्ये सापाचं विष तयार झालेलं. म्हणजे विचारांची एवढी पॉवर असते. हेच एक सुंदर उदाहरण आहे बायो क्लॉक. आपण आपले जसे विचार असतात आपल्या शरीरासोबत किंवा आपल्या जीवनामध्ये तशाच गोष्टी घडत असतात. त्यामुळे विचार आपण पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी होत जातील. सतत पॉझिटिव्ह विचार केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह गोष्टीच घडतील. निगेटिव्ह विचार केल्याने आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरते आणि आपण दुःखी राहतो. त्यामुळे आनंद आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित राहू शकत नाही. जर आपलं आयुष्य आपल्याला सुखी, समाधानी आणि आनंदी जगवायचं असेल किंवा आपल्याला आनंदामध्ये घालवायचं असेल तर सतत चांगले विचार करा, चांगला आहार घ्या, चांगला व्यायाम करा. तर चला मग मित्रांनो, आपण आपल्या मनाचा बायो क्लॉक आजपासूनच सेट करू आणि आपलं आयुष्य आनंदित जगूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.